शिरूर तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठ्या असलेल्या कवठेएमाई ग्रामपंचायतीत गेल्या 4 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता होती। वर्षाला एकाला सरपंच पदाची संधी मिळावी या हेतूने सरपंच पदाची निवडणूक होत होती। तर नुकताच सरपंच दीपक रत्नबारखे यांनी राजीनामे दिल्याने आज बुधवार दिनांक 20 ला सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। 17 सदस्य असलेल्या कवठे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीतील सुरेश रोहिले, अरुण मुंजाळ हे सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार होते, पण सरपंच पदासाठी दोघात मोठीच रस्सीखेच सुरू झाल्याने अरुण मुंजाळ यांनी शिवसेनेचे शिरूर पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांच्याशी जवळीक साधली। सरपंच निवडणूक दरम्यान रोहिले व मुंजाळ यांना प्रत्येकी 8-8 अशी समान मते मिळाल्याने लहान मुलीच्या हाताने काढलेल्या चिठ्ठीत अरुण मुंजाळ विजयी झाले व कवठे ग्रामपंचायतीत सत्ता पालट होऊन शिवसेनेचा भगवा आज फडकलाय। पंचायत शिवसेनेच्या ताब्यात आलेली आहे। नाही, लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आमचे डॉक्टर पोकळे आणि आमच्या याच्यावर आणि शिवसेनेच्या विचारावर, आणि आता यापुढे आमची जबाबदार राहील त्या गावाला न्याय देण्याचा विकास कामाच्या माध्यमातून। आणि अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून त्यांनी लोकांनी सत्ता आमच्या ताब्यात दिली। भविष्यामध्ये आपल्याकडे अजूनही आपली लोकप्रियता जी गेल्या 15 म्हणजे 3 टर्म पासून आहे तीच लोकप्रियता आपल्या या भागात सुद्धा अजून आहे। त्याचा प्रत्यय आज कवठेएमाई ग्रामपंचायतीत आलेला आहे। आणि भविष्यामध्ये अजूनही तुम्ही या भागात शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सुविधा कशा निर्माण होतील याबाबत काय सांगू शकाल? खरं म्हणजे आता जास्त करून मी लक्ष द्यायला सुरुवात झाली केलेलीच आहे आणि बरीचशी कामं केलेली आहे। आणि पर्टिक्युलरली 39 गावाकडं आता त्यापैकी पाबळ, केंदूर, धामारी वगैरेचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवलेला जवळजवळ या कामाला चालना दिलेली आहे। बरोबर, त्या भागात सुद्धा जे काही प्रश्न असतील रस्त्याचे वगैरे ते आता मी हाती घेतोय प्राधान्यानं। धन्यवाद दादा या माहितीबद्दल। तर शिरूर पंचायत समितीतील शिवसेनेचे एकमेव सदस्य असलेले कवठे गावचे डॉक्टर सुभाष पोकळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत शिवसेनेचे अरुण मुंजाळ यांना विजयश्री मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत पुन्हा एकदा कवठे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले आहे। या ठिकाणी सत्ता बदल झालेला आहे। एक नवीन होतकरू युवक सरपंच पदामध्ये आज या ठिकाणी आरूढ आलेला आहे। शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांसाठी जर चांगलं केलं तर त्याचं निश्चितप्रमाणे तुम्हाला फळ या ठिकाणी मिळत होतं। मागच्या काळामध्ये जवळजवळ 14-3चं असलेलं प्राबल्य आज 8-8 वर येऊन ठेपलं। याचं कारण असं आहे की शेवटी तुम्हाला जर सत्ता मिळाली तर सत्तेचा माज न करता तुम्ही लोकांसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी ती सत्ता राबवली पाहिजे, परंतु ते केलं गेलं नाही। म्हणून काही सुज्ञ ग्रामपंचायत सदस्यांनी त्या ठिकाणी विचार केला आणि निर्णय आज ह्या प्रक्रियेपर्यंत येऊन पोहोचला। 8-8 अशी बरोबरी झाली, परंतु शेवटी नीतीच्या मनामध्ये
जे होतं ते घडलं. शेवटी नीतीलाही ही असलेली सत्ता ही नीतीलाही मान्य नव्हती. कुठेतरी देव आहे आणि त्या पद्धतीनं आज चिठ्ठीच्या रूपानं आज हा युवक या ठिकाणी सरपंच म्हणून आरूढ होतोय. निश्चितप्रमाणे भविष्य काळामध्ये या गावाला न भूतो न भविष्यत अशा पद्धतीच्या योजना, न भूतो भविष्यत अशा पद्धतीच्या चांगल्या पद्धतीच्या योजना या गावाला बघायला मिळतील. आणि सत्ता कशी असावी आणि असलेली सत्ता लोकांसाठी कशी राबवली जायची याचं मूर्तिमंत उदाहरण या इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं राहील एवढंच या निमित्तानं सांगतो, या ठिकाणी थांबतो. यावेळी शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नमस्कार. शेटे साहेब, आत्ताच आपल्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी आम्ही जनतेला आव्हान केलं होतं की ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडणे, आपल्या गावात कायदा शांतता सुव्यवस्था टिकवणे हे महत्त्वाचं आहे. या आपण आपल्यामार्फत केलेल्या आव्हानास ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रतिसाद दिला. शांततेत सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. निर्वाचन अधिकारी यांनी त्याबाबत त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि गावात असं शांतता व सलोख्याचं वातावरण ठेवून आपल्या गावचं नाव नक्कीच उंचावेल यासाठी नागरिकांनी भविष्यातसुद्धा शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनात सहकार्य करावेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक शांततेत पार पडल्याने पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी समाधान व्यक्त केले आहे. देवकीनंदन शेटे संपादक सह सुभाष शेटे, समाजशील न्यूज, कवठे एमआय, शिरूर.